शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात आता मोठं महाभारत घडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर केली, पण त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे। हिंगोलीचे हेमंत पाटील आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेण्यात येणार आहे, तर भावना गवळी आणि हेमंत गोडसेंना कोणत्याही परिस्थितीत संधी मिळणार नसल्याचं सांगितलं जातंय। शिंदे गटाच्या विद्यमान 6 खासदारांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती। त्यामधील हेमंत पाटील आणि धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा असा दिलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे। जाहीर करण्यात आलेल्या 8 पैकी 7 खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। त्यामध्ये लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगलेतील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे। धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार आहे, तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापण्याची शक्यता आहे। भावना गवळी या यवतमाळमधून 5 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत। अडचणीच्या काळात ठाकरेंची साथ सोडून आपण तुमच्यासोबत आलो, पण आता उमेदवारीसाठीही झगडावं लागते अशी भावना सध्या या खासदारांची आहे। त्यामुळे त्यांच्या नावावर भाजपकडून फुली मारण्यात आली आहे। ते विद्यमान खासदार एकनाथ शिंदेवर नाराज आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।